नमस्कार मंडळी, चला तर जाऊया आम्ही रायगडाक. आणि रायगडाक आम्ही कसे गेलो, किती रुपये लागले, खंय थांबलो, कोणत्या गाडीने गेलो, तर सगळं तुम्हाला सांगतले. तर चला तर जाऊया. मग काय आम्ही रात्री थेट 10 वाजता घरातनं निघालो. लोकल ट्रेन पकडलो आणि थेट इलो दादरला. दादरला इलो तर काय मरणाची गर्दी होती. खालती उतरायला बघतो तर आमका तुतारीन जायचं होता. तुतारी बघतो तर फुल फुल पॅक. पूर्ण प्लॅटफॉर्म भरलेले. त्याच्यामुळे आमका कसं जायचं काय समजत नव्हता. थोड्या वेळानं 5-10 मिनिटांनी विचार केलो की आपण आता तर निघालो शनिवारी. मग शनिवारी कोणते असता? ओक्का एक असता. मग आम्ही थेनात लगेच लोकल चेंज केलो आणि थेट पोचलो पनवेलला. कारण आमका दादरला बसाक तर भेटणार नव्हता कारण एवढी गर्दी होती. पनवेलला धावत धावत दिलं तर ट्रेन फक्त 2 मिनटं लेट होती. त्याच्यामुळे आमका भेटली. लगेच आम्ही स्लीपर डब्यात घुसलो आणि हळूहळू चलाक जनरलच्या दिशेने वाटेक लागलो. जनरलला तर तो फुल पॅक गर्दी होती. त्याच्यामुळे आम्ही साईडला मस्त उभे राहिलो. कारण ओका डायरेक्ट माणगावला होता त्यामुळे मध्ये काही थांबत नाही. त्याच्यामुळे साक्षी आमचं उभ्या उभ्याने झोपून घेतल्या आणि दीड तास आमका लागलो. डायरेक्ट 12 वाजताची ट्रेन पकडलो. 1:30 आम्ही इलो ह्याला माणगावला इलो. माणगावला ही काकी मस्त खालती स्लीपरचं ह्या केलेलं आहे बुक केलेलं आहे आणि झोपान मस्त व्हिडिओ बघत होते आणि साक्षी आमचा उभ्या उभ्याने झोपत होता. थेट त्याने आम्ही हळूहळू गर्दी जशी आली की माणगावला उतारलो. माणगावला उतरलो तर मस्त आहे की 1:40 झालेले. 1:40 झालेले ते आमका म्हटलं आता खालती जाऊया आणि काहीतरी काही बसाया. खालती येऊन बघतो तर मग पवार म्हणले हय बसाय नको थोडे टाईमपास केले नाही आणि चलत चलत आम्ही थेट वाटेक लागलो. मस्त आहे की माणगाव बस स्टँडला. कारण बस स्टँडला आमका आहे ना बस पकडूची होती. पहिली बस 3:30ची होती. म्हणून आम्ही हय येऊन थांबलो तर काय गजाली वगैरे केल्या नाही. मस्त आहे की आम्ही 7-8 जण होतो. मजा वगैरे केलं आणि आमच्या आदेशचं एकच काम होतं कोणती बस इली तर लगेच जाऊन बघायचं ती कोणती असा. कारण आमका पहिली सांदोशी बस पकडूची होती. सांदोशी बसने आमका डायरेक्ट रायगडाचा जायचं होता. 3:30ची सांदोशी बस होती. येता येता म्हटलं ना किती वेळ झालो बसच येत नव्हती आणि थोड्या वेळाने बस जशी इली तसं आदेश बघून इलो म्हणता सांदोशी बस इली हा. पटापट आम्ही तयारी केलो तर बसमध्ये बसलो जाऊन आणि बसमध्ये फुल पॅक गर्दी होती. आतमध्ये जाऊन बसलो तर उभे राहून आम्ही कसे कसे पुढे गेलो. 2 किलोमीटर गेलो तर गाडीचं टायरच फुटलो. मग काय करतलो थेट आम्ही 2 किलोमीटर मग चलत परत पाठी इलो. कंटाळलेलो सगळेजण जाणारे बसलेले आणि फायनली आम्ही इलो होते ना रिक्षा केलो आणि रिक्षा करून डायरेक्ट आम्ही रायगडात पोचलो. रायगड म्हणजे आम्ही खाली पोचलो पायथ्याशी मस्त की दुकान होतं चार्जिंग वगैरे मोबाईल लावलो मेकअप वगैरे केलं. म्हणजे मेकअप म्हणजे साधंसं तोंड वगैरे धुलं मस्त की आणि वाटेक लागलो गडाच्या दिशेने वरती चढा. कारण सकाळी सगळेजण चढाक सुरू केलेले नाही. काळोख होतो. आम्ही पण निघालो 6च्या आसपास. हे भरपूर लॉ गेलेले आणि चला काय रायगडात जायचं म्हणजे सगळी माणसं चलत असतात त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आपल्याला सगळे सोबती भेटतात. थंय आम्ही इथे मस्त गेलो. ही चुन्याची मस्त की भेटती होती. ते चुनो मळायचे ते जागा वेगळी होती. तसे बघत बघत आम्ही वरती गेलो आणि अर्धे वाटे दिले ते सगळेजण धमाक लागले. कारण एवढा वनाक चढायची सवय नव्हती. मुंबईत राहणारी पोरं ही आमका तर चालायची सवय होती. हे कोण कोण थांबत थांबत वरती चढत होते. हळूहळू जसे आम्ही वरती चढा गेलो तसं दिवस पण उजळत होतो आणि सगळेजण दमत होते. कारण हे शॉर्टकट एक होतं शॉर्टकटने आम्ही वरती गेलो. बाकी सगळे त्या येत होते आणि पुढे वाटेक लागलो. आदेशकडे बॅग दिलं मतलब तो वाटेक लावा आणि डॉगेश भाई पण एवढ्या ह्याच्यातनं वरती चढत होते. म्हटलं चढा तुम्ही पण आम्ही पण तुमच्यासोबत. त्यांका तर दररोजची सवय असं वरती जायची आणि आमका तर सवय नव्हती. आम्ही पहिल्यांदा गेलेलो आणि 2025मध्ये काय केलं होतं आणि काय म्हणजे आमच्या राजाचं पहिलं आम्ही दर्शन घेतलो. कारण स्वप्न एकच असता रायगडावर जायचो. मराठी माणूस ज्याला म्हणलो की रायगडावर जाऊकच हवं. तर आमचं स्वप्न होतं तर आम्ही मस्त की दरवाजाच्या तिथे गेलो. दर्शन वगैरे घेतलं. दर्शनला पण लाईन लागलेली. महाराजांचं दर्शन घेतलं. फोटो वगैरे काढलं आणि मस्त की महादरवाजाकडे गेलो. नगारखाना आहे हो. नगारखान्याच्या इथे गेलो मस्त की इथे पण दर्शन वगैरे घेतलं आणि सगळा फिरलो आम्ही. भरपूर 1-2 तास तरी पूर्ण वरती फिरत होतो. नंतर परत तिकडे आमका जायचं होता त्या मंदिराकडे. इकडे हे रूम वगैरे होते. हे जे महाराणी वगैरे होते त्यांची रूम वगैरे सगळं बघितलं. तलाव वगैरे बघितलं लांब पूर्ण सगळा. बघून जसा झाला तर आम्ही हळूहळू पुढे वाटेक लागलो. सगळं बघत बघत पुढे वाटकलो. एवढं उंचवरती असून पण पाणी होतं वरती म्हणजे आमका कमालची गोष्ट वाटत होते. खालती पाणी भेटत नाही आणि वरती गडावर पाण्याचे तलावांतूर पाणी होता. दुकानं वगैरे भरपूर होती. मग आम्ही इकडे मंदिरात दिलं दर्शन वगैरे घेतलं. दर्शन बघा मस्त की एवढा मंदिर पण एक नंबर असा. आतमध्ये मस्त की पाया वगैरे पडलो पिंडीच्या मस्त की पाया वगैरे पडून झाला तसं म्हटलं पुढे हळूहळू चलाक सुरू करूया. कारण उतरायचं आमका संध्याकाळी पण येऊची 3:30ची लास्ट बस होती. आणि या मंदिराचं बाहेरनं स्ट्रक्चर बघा मस्त आहे की वेगळं असं नाही. आतमध्ये शिवलिंगीची पिंडी होती. आई मस्त की सगळं वाचलं वगैरे काय काय आहे आता आणि थेट आम्ही सरळ पुढे वाटेक लागलो मस्त की. आणि आता म्हणाला आमका खालती जाऊचा. वरती येताना तर पाय दुखले. खालती जाताना तर एवढा लांब दिसत होता की असं वाटत होता कधी उतरतो खालती.
आणि तुमका पैसे सांगते किती लागले ते. आम्ही पहिले लोकलचे 10 रुपये तिकीट काढलं होतं. हे ना येलो दादरवरनं 70 रुपयाचे तिकीट काढून आम्ही थेट पोचलो माणगावला येलो. हे ना चलत 15 मिनिटाच्या अंतरावर बस स्टँड असा तिथे येऊन मस्त की बस स्टँडला थांबलो आणि ते ना आम्ही 50 रुपयाचे तिकीट काढून रायगडला येलो. एवढंच खर्च येतात. आणि तुमचं काय जेवणा काय खर्च असतात तर तो जेवण वगैरे करून जेवणामध्ये जास्त असतं 200-300 रुपये. तुम्ही काय खाशात त्याच्यावरचा असा. आणि बसलं तर 50 रुपये, ट्रेनला 70 रुपये आणि लोकलला 10 रुपये एवढंच खर्च येतात. आणि गर्दी बघा किती आधी गर्दी मस्त आहे की खालती इलं मस्त आहे की सगळेजण फोटो वगैरे काढत होते. आणि आम्ही खालती उतरत तरी पण लोक वरती चढत होती. आणि हय तिकीट असा सगळ्यांनी तिकीट काढूनच वरती जाऊचं लागतं. तिकीट काढल्याशिवाय वरती परवानगी देत नाही. आणि वाटेक लागलो आम्ही खाली यायच्या. हे सगळे बॅग बिग घेऊन आपले वाटेक लागले. खालती इलो लास्टला. तर लास्टलाच मस्त खालती एक लिंबू पाण्याचं दुकान होता. वरनं येऊन सगळेजण दमालेले. मग हे काय लास्ट स्टेप पाणी लिंबू पाणी पिल्याने आणि आम्ही घराच्या दिशेने वाटेक लागलो खालती इलो. आणि ते खालती बस असा डायरेक्ट रायगड म्हणून बस येता. त्या रायगडवरच्या बसनं आम्ही महाडला येलो. महाडवरनं दुसरी बस पकडलो माणगाव. आणि माणगाव स्टेशनला येलो. थंय येलो तर मस्त एक भूक लागलेली. माणगावला जेवलो. आणि पहिली तिकडनं येताना दिवा ट्रेन असा ती नाही भेटली तर लगेच मांडवी असा दोघापैकी एक ट्रेन भेटता घरा घेऊ. आणि चलत चलत आम्ही स्टेशनला येलो मस्त आहे की. तर आपल्या दिवाळी बघा फुल पॅक केलेली कारण खरंच चढाक भेटत नव्हतं एवढी गर्दी होती आतमध्ये. आम्ही म्हटलं हे जाऊन देत आपण दुसऱ्या ट्रेनने जाऊया. मग आम्ही ते टाईमपास करत राहिलो. कारण दिवा फुल भरानच येतात कारण दिवा सगळ्या स्टेशनवर थांबल्यामुळे फुल भरान येतात. आणि मांडवी थोडी खाली येतात कारण त्याच्या मागून येतात. मग काय टाईमपास आपल्याकडे 1 तास कायच नव्हता. मग काय आदेशन भाई पचिनचो पहिलं लहानपणीचो गेम काढल्यान कारण आम्ही तो 1 तास मस्त खेळलो टाईमपास वगैरे केलं कारण बाकी आमच्याकडे टाईमपासच काय नव्हतं. बसलो पचिनचं गेम वगैरे खेळून झालो तसं थोड्याच वेळात गाडी इली. गाडीत बसलो आम्ही पनवेलला उतरलो. तिथून 10 रुपयाचे तिकीट काढलो आणि थेट इलो आम्ही घाटकोपरला. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ आवडलं तर लाईक फॉलो शेअर नक्की करा. आणि बाय बाय.